साहेबांनी एक दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा दौरा सुरू केलेला आहे, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? कारण तुम्ही भाषणात पण तुमची भूमिका स्पष्ट केली की कोण त्यांना पुढे घेऊन जाते, आता काय वाटतं? ठीक आहे, पवार साहेब त्यांचा स्वभाव, ते म्हणतील तेच ते ऐकतात, ते कुणाचं ऐकत नाही. मागे देखील आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही एखादी सभा घ्या, जे लीडर लोक करतात, बाळासाहेब ठाकरे एक प्रेस घेतात आणि संध्याकाळची सभा, अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा सांगितलं, पण ते कुणाचं ऐकत नाही. त्यांना पाहिजे ते करत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे, तो बदलणं शक्य नाही. यात मुलाखतीचा एक प्रश्न आहे की शरद पवार साहेब म्हटले की ज्यांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडलाय त्यांना पक्षात पुन्हा नो एंट्री आहे. दिवाळी तुम्ही दरवर्षी एकत्रित साजरी करता, पण त्यांना यावेळेस तुम्ही ना इतके काहीतरी त्याच्यातनं अर्थ काढता. अहो, निलेश लंकेने पक्ष सोडलेला होता, निलेश लंकेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन. हे कशाचं आलंय? तुम्ही काय घेऊन बसलाय? हे फक्त सांगायचं असतं, याच्यात काही तथ्य नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं, कुणी कुणाचं कायमचं विरोधक नसतं. हे उगीच मोठी लोक काही बोलली की हे असं बोललेले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बोलणारे बोलणारच. त्यांना तिथं एक समरावस्था निर्माण करायचीच आहे, लोकांच्या मध्ये एक संशय कल्लोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चौकशी सुरू आहे, आपण नाकारला होता विलेजी बँक. हे मी काय नाकारलं होतं? म्हणाला की ती बँक पूर्वीचे फोटो असू शकतात. नाही नाही नाही, मी नाकारलं नव्हतं. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहेत, तर तिथंही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे, कारण तालुक्याच्या ठिकाणची ती बँक आहे. त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी, पाहणी करावी. त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात. मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहायला मिळेलच. काही माझ्या नावाने कापू नका, अजिबात नाही. मी सांगितलेलं होतं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या 24 तासातले 48 तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावेत आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय, कुणी केलंय, काय केलंय, ती माणसं दिसतात. जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार हेही कळेल, नसेल केलं तर त्याच्यातला अर्थ नाही. मुलाखतीमध्ये पवार साहेब असंही म्हणतं की पुलोच, तुम्ही जे सातत्याने म्हणता की पुलो ज्यावेळी शरद पवारांनी तो केलं होतं त्या पद्धतीची आत्ताची परिस्थिती तशी, मात्र शरद पवार हे नाकारतायत, कारण त्यावेळी भाजप नव्हता, जनसंघ होता आणि सगळ्या पक्षांनी आपले झेंडे बाजूला ठेवून एक सरकार स्थापन केलं होतं. जनता पक्ष होता त्यावेळेस. जनता पक्षाचे 100च्या पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले होते, जसं आता भाजपचे आलेले. साधारण भागात थोडेफार साम्य काय, त्यावेळेस 41 आमदार घेऊन पवारसाहेब बाहेर पडले, जनता पक्षाने सपोर्ट केला, पुलोद अस्तित्वात आलं. आता 40-50 आमदार घेऊन एकनाथराव शिंदेंनी भूमिका घेतली आणि त्याला भाजपाने सपोर्ट केला, एकनाथराव मुख्यमंत्री झाले. हे साधारण सेमच आहे ना. 105 त्यावेळेस पण असेच काहीतरी 105 का काहीतरी होते, 100च्या पुढे होते एवढं माहिती आहे. आताही 100च्या पुढे भाजपचे आमदार आहेत, हेही सत्य आहे.